बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे। मात्र सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी शरद पवार आणि जय आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 1.5 तासांपासून चर्चा सुरू आहे। विद्या प्रतिष्ठानच्या आवारात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक होणार आहे आणि या स्मारकाची जागा आज निश्चित होण्याची शक्यता आहे। साधारणतः 1.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे। शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार या तिघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून। दीपक, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, गेल्या 1.5 तासांपासून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान आहे येथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक चालू आहे। खऱ्या अर्थाने शरद पवार रात्रीच बारामतीमध्ये मुक्कामी आले आणि त्यानंतर सकाळी गोविंदबागमध्ये त्यांची पत्रकार परिषद देखील झाली। परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान येथे दाखल झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जय पवार असतील, पार्थ पवार असतील त्यापूर्वीच येथे दाखल झाले होते। खऱ्या अर्थाने सकाळीच पत्रकार परिषदेमध्ये जे अजित पवार यांचे स्मारक या संदर्भात विचारला असता शरद पवारांनी सांगितलं की याबद्दल अजून कोणतीही चर्चा झाली नाही, परंतु आम्ही विश्वस्त मंडळ असेल किंवा विश्वस्त मंडळांचे एकत्रित येऊन बैठक घेतल्यानंतर स्मारकाबद्दल आम्ही ठरवू। परंतु आजची जी बैठक आहे पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार यांमध्ये पक्ष विलिनीकरण असेल किंवा विश्वस्त मंडळाची जी जागा असेल, तसेच आजची जी बैठक आहे ती स्मारकासंदर्भात आहे अशी शक्यता आहे। नक्कीच ही बैठक सकाळी 9 वाजता सुरू झालेली आहे आणि एकंदरीत 1.5 तासापासून ही बैठक आहे। परंतु ह्या 3 मुद्द्यांवरती ही बैठक असण्याची शक्यता आहे। एकंदरीत हे 3 मुद्दे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे विद्या प्रतिष्ठान येथील स्मारक आहे, तसेच जी विश्वस्त जी जागा आहे त्या जागेसंदर्भात आणि सद्यस्थितीतली ही बैठक 1.5 तासापासून सुरू आहे आणि या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने याच बाबींवरती चर्चा महत्त्वाची होत आहे आणि एकंदरीतच ही बैठक 1.5 तासापासून सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अगदी नक्कीच दीपक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।